नमस्कार मंडळी. ही भयकथा मी काही वर्षांपूर्वी ऐकली होती, जी आज मी तुम्हाला सांगत आहे. या भयकथेचं नाव आहे चेटकिनीचा वड, मृत्यूसमयीचा शाप. काही दशकांपूर्वीची गोष्ट आहे. पातेली गावाच्या वेशीबाहेर एका टेकडीवरील वडाच्या झाडाखाली अघोरी विद्येत पारंगत असलेली एक महानेत्रा नावाची बाई झोपडी बांधून राहत होती. महानेत्रा हे नाव गावकऱ्यांनीच तिला दिलं होतं, कारण तिचा उजवा डोळा डाव्या डोळ्यापेक्षा खूपच मोठा होता. असं वाटायचं जणू तिचा डोळा खोबणीतून अर्धा बाहेर आला आहे. कदाचित काही विद्या शिकताना तिच्याकडून काही चूक झाली असेल आणि त्याचा दुष्परिणाम तिच्या डोळ्यावर झाला असेल. तिच्या मंत्रविद्येमुळे तिचं नाव सगळीकडे गाजत होतं. लोक तिच्याकडे संकटातून सुटण्यासाठी, आजारांवर उपाय करण्यासाठी आणि काही वेळा शत्रूंवर सूड घेण्यासाठी येत असत. तिच्या मंत्रात जादू होती, पण तिच्या यशामागे एक काळं सत्य होतं. ती सैतानी शक्तींच्या सहाय्याने तिच्या विद्या चालवायची. ती पैशासाठी आपल्या काळ्या शक्तीने एखाद्याचा जीव घ्यायलाही मागचा पुढचा विचार करत नव्हती. अशीच आषाढ महिन्याची अमावस्येची रात्र होती. मुसळधार पाऊस कोसळत होता. विजा कडाडून चमकत होत्या. भर पावसात ताडपत्रीची खोपी परिधान करून एक माणूस महानेत्राला भेटायला आला होता. त्याने तांत्रिक महानेत्राला सरपंचाच्या मुलावर मूठ मारण्यासाठी तिला भरपूर पैसे देऊ केले. मागचा पुढचा विचार न करता तिने पैशाच्या लोभापायी सरपंचाच्या मुलावर आपल्या काळ्या जादूने मूठ मारण प्रयोग केला. प्रतिष्ठित सरपंचाच्या एकुलत्या एक मुलावर तिच्या मंत्रांचा दुष्परिणाम झाला आणि रात्री झोपेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तरुण मुलाच्या मृत्यूने सरपंच आतून एकदम तुटले होते, परंतु आपल्या मुलाच्या मृत्यूचे गूढ रहस्य त्यांना माहीत नव्हते. पण आतून त्यांचं मन बेचैन होतं, कारण डॉक्टरांच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार त्यांच्या मुलाचे हृदय गायब झालं होतं. काही महिने निघून गेले. पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला. पहाटे 5च्या सुमारास सरपंचांना जाणवलं की आपल्या वाड्याबाहेर कोणीतरी डमरू वाजवत आहे. त्यांनी पहिल्या मजल्यावरून आपल्या शयनकक्षाच्या खिडकीतून डोकावून पाहिलं. पिंगळा होता, भूत भविष्य सांगणारा. त्यांनी खिडकीतूनच साद घातली आणि त्या पिंगळ्याला वाड्यात बोलावलं. सरपंचांनी आपल्या मुलाचं नाव त्या पिंगळ्याला सांगितलं आणि त्याचे भविष्य विचारू लागले. पिंगळ्याने मान वर करून एक वार सरपंचाकडे पाहिलं आणि म्हणाला, कशाला माझ्या विद्येची थट्टा करता? तुमचा एकुलता एक अक्षय नावाचा मुलगा तर जिवंतच नाही, मग त्याचं भविष्य आलं कुठून? सरपंचांना त्या पिंगळ्यावर विश्वास बसला. त्यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूचं रहस्य विचारलं. त्यांचा तो प्रश्न ऐकून पिंगळ्याचा चेहरा खूपच गंभीर झाला. सांगू का नको या विचाराने तो आपले हात एकमेकांवर चोळत होता. त्याची ती दशा बघून सरपंचांना कळालं की आपल्या मुलाच्या मृत्यूचे नक्कीच काहीतरी रहस्य आहे, जे ह्या पिंगळा सांगायला कचरत आहे. सरपंचांनी पिंगळ्याला हात जोडून विनंती केली. त्या पिंगळ्याला एका बापाच्या भावना कळाल्या. त्याने सरपंचांना सांगितलं, तुमच्या मुलावर मूठ मारण प्रयोग करण्यात आला होता आणि ही मूठ मारण प्रयोग करणारी व्यक्ती एक स्त्री आहे, जिचा एक डोळा
मोठा आहे. पिंगळ्याने नाव न सांगता तांत्रिक महानेत्राचे वर्णन केले होते, पण सरपंचांना कळून चुकलं की ती तांत्रिक महानेत्राच आहे जिने त्यांच्या मुलावर मूठ मारून प्रयोग केला होता. सरपंचांनी पंचायत समिती सदस्यांपुढे हा मुद्दा मांडला आणि संपूर्ण गावासमोर तांत्रिक महानेत्राला आरोपी ठरवलं. महानेत्रा चेटकीण आहे, तिच्या जादूने माझा मुलगा मेला असं ते ओरडले. गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. महानेत्राची एकही सुनावणी न घेता तिला त्या वडाच्या झाडाखाली जिवंत गाडण्याचा निर्णय झाला. महानेत्राला त्या वडाच्या झाडाखाली जिवंत पुजण्यात आलं. तिला जिवंत गाडताना ती शेवटच्या क्षणी किंचाळत म्हणाली, तुम्ही मला चेटकीण बनवता आहात, पण माझ्या मृत्यूनंतर तुम्हा सगळ्यांना माझ्या शापाची किंमत मोजावी लागेल. मी या झाडात अडकून जरी राहिले तरी एक दिवस हा शाप गावभर पसरवेल. माझ्या आत्म्याला मुक्त करा, नाहीतर तुमचं संपूर्ण गाव नष्ट होईल. महानेत्राच्या मृत्यूनंतर गावात विचित्र घटना सुरू झाल्या. दिवसा त्या वडाच्या झाडाजवळ जाणाऱ्या लोकांना अघोरी स्वप्न पडायला लागली आणि झाडाजवळून जाणाऱ्या माणसांना अचानक अस्वस्थ वाटायचं. रात्री बेरात्री त्या वडाच्या झाडाजवळ जाणारी माणसे गायब होऊ लागली. काही वर्षांनंतर गावकऱ्यांनी त्या वडाच्या झाडाकडे जाणं सोडून दिलं. एकदा रात्रीच्या अंधारात काही टपोरी तरुण मुले गावातील लोकांपासून लपत-छपत दारू पिण्यासाठी त्या वडाच्या झाडाखाली येऊन बसली. सकाळ झाली, पण मुलं घरी परतली नाहीत, म्हणून त्यांचे आईवडील त्यांचा शोध घेत होते. संपूर्ण गाव शोधून काढला, पण मुलं काही सापडली नाहीत, म्हणून त्या मुलांचे आईवडील काही धाडसी गावकऱ्यांसोबत वेशीबाहेर असलेल्या टेकडीवर गेले. तेथे पोहोचताच त्यांना वडाच्या झाडाखाली आपल्या मुलांचे मृतदेह दिसले. आजूबाजूला दारूच्या अर्धवट रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि त्या मुलांच्या मृतदेहाला वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी विळखा घातला होता. त्या पारंब्यांचे टोक त्यांच्या छातीत रुतले होते. पोलिसांनी पंचनामा केला. त्या मुलांचे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट डॉक्टरांनी सादर केले. त्यांच्या शरीरातून त्यांचे हृदय गायब झाले होते. अशी विचित्र रिपोर्ट बघून इन्स्पेक्टर अभिमन्यू हैराण झाला. त्याने गावकऱ्यांकडून त्या वडाच्या झाडाचा इतिहास ऐकला आणि महानेत्राच्या कहाणीने त्याला खिळवून ठेवलं. त्याला वाटलं की ही फक्त लोकांची अंधश्रद्धा आहे, चेटकीण वगैरे काही नाही. खरा मामला काहीतरी वेगळाच आहे. त्याने सत्य शोधण्यासाठी त्या वडाच्या झाडाकडे जायचं ठरवलं, पण हेड कॉन्स्टेबल अशोक अभिमन्यूला म्हणत होता की ही अंधश्रद्धा नाही, खरंच त्या वडाच्या झाडावर चेटकिणीचा वास आहे. अजून तरी तिथे गेलेला माणूस जिवंत परतला नाही. पण अभिमन्यू काही ऐकायला तयार नव्हता. उलट हेड कॉन्स्टेबलला म्हणू लागला, ही चेटकीण फक्त रात्रीच दिसते, दिवसा का नाही? याचा अर्थ ती कोणीतरी स्त्री आहे जी लोकांचे हृदय काढून त्याची तस्करी करते. तिची एखादी गँग असू शकते आणि त्याच गावातील लोक यामध्ये सहभागी असू शकतात. याचा छडा रात्रीच्या अंधारातच लागू शकतो. सगळेच हवालदार त्या चेटकीणच्या वडाच्या झाडाच्या नावाने घाबरत होते, म्हणून इन्स्पेक्टर अभिमन्यू भर काळोखात एकटाच निघाला. रात्रीच्या काळोखात अभिमन्यू मशाल घेऊन त्या वडाच्या झाडाजवळ पोहोचला. झाडाच्या खोडावर विचित्र कोरीव चिन्हे
कोरलेली होती. ती जुन्या अघोरी विद्येचं प्रतीक होती. झाडाच्या फांद्यांमधून कुजबुजिल्यासारखे आवाज येत होते. अचानक त्याला तीच महालेतरा नावाची चेटकीण झाडाच्या खोडातून बाहेर पडताना दिसली. तिच्या संपूर्ण शरीराचं मांस कुजलं होतं आणि त्या सडलेल्या मांसातून चित्र वळवणारे किडे बाहेर पडत होते. तिचा तो भयानक आणि यशस्वाना चेहरा बघून इन्स्पेक्टर अभिमन्यू अतिशय घाबरला आणि तोल जाऊन खाली पडला. त्याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधल्या सगळ्या गोळ्या त्या चेटकिणीवर झाडल्या, पण त्या गोळ्या तिच्या शरीरातून आरपार निघून गेल्या. त्याने तिला तसूभरही फरक पडला नाही. आता इन्स्पेक्टर अभिमन्यूला कळून चुकलं होतं की हेड कॉन्स्टेबल जे म्हणत होता ते खरं आहे. आपण उगाच विषाची परीक्षा घेण्याचा मूर्खपणा केला. चेटकीण महानेत्राने अभिमन्यूची मानगूट पकडून त्याला वर उचलून धरलं. तिच्या चेहऱ्यावर चिडचिड आणि हावरेपणा होता. ती म्हणाली, माझ्या आत्म्याला मुक्त करायला आलास का फक्त मला त्रास द्यायला? अभिमन्यू थरथरत्या आवाजात म्हणाला, तुला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल? ती हसत म्हणाली, माझ्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांचे वंशज अजून जिवंत आहेत. जर त्यांना मी जिवंत काढलं तर माझा आत्मा मुक्त होईल, नाहीतर मी इथं कायम राहीन. अभिमन्यूला समजलं की तिच्या सुराचा अंत नाही. ती तिच्या क्रोधाच्या अग्नीत अख्खं गाव भस्म करायला बघत होती. हेड कॉन्स्टेबल अशोक 2 हवालदारांसोबत पाटील गावात गेला. त्याने इन्स्पेक्टर अभिमन्यू एकटाच त्या चेटकिणीच्या वडाच्या झाडाकडे गेल्याचं वृत्त गावकऱ्यांना सांगितलं. हेड कॉन्स्टेबल अशोक, 2 हवालदार आणि गावकरी मशाल घेऊन अभिमन्यूला शोधत त्या वडाच्या झाडापर्यंत पोहोचले, पण त्यांना तिथे अभिमन्यूचा फक्त मृतदेह आढळला आणि झाडाच्या मुळांवर ताजी रक्ताची ओल दिसली. त्यानंतर झाडाच्या भोवती धुकं पसरलं आणि महानेत्राचा आवाज ऐकू आला, माझा शाप तेव्हाच पूर्ण होईल जोवर हे सगळं गाव नष्ट होत नाही. हेड कॉन्स्टेबल अशोक, 2 हवालदार आणि गावकरी घाबरून तेथून पळून गेले. 2-4 दिवसांनंतर पंचायत समितीची बैठक झाली. त्यामध्ये वेशीबाहेरच्या टेकडीवरचं ते चेटकिणीचं वडाचं झाड जाळून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. पण हे कार्य दिवसा सूर्यप्रकाशात करण्याचं ठरलं. या कार्याला पूर्णत्व देण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीचा मुहूर्त निवडण्यात आला. मोक्षदा एकादशीचा सूर्योदय झाला. सर्व गावकरी एकत्र पेटती मशाल घेऊन त्या चेटकिणीच्या वडाच्या झाडाजवळ पोहोचले. गावकऱ्यांनी आपापल्या दगदगत्या मशाली त्या चेटकिणीच्या वडाच्या झाडाच्या दिशेने फेकल्या. ते चेटकिणीचं वडाचं झाड थरथरलं. त्याच्या पारंब्या सापासारख्या वेगाने वळवळू लागल्या. मुळे जमिनीतच खडखड करू लागली, जणू एखादा भूकंप आला असावा. ते दृश्य बघून गावकरी लांब पळून गेले. ते चेटकिणीचं वडाचं झाड धगधगत्या आगीत भस्मसात झालं. आकाशात एक काळपट धुराचा लोट उठला आणि संपूर्ण आकाश काळवंडून आलं. असं वाटत होतं की सूर्याला ग्रहण लागलं आहे आणि दिवसाची रात्र झाली आहे. तेवढ्यात त्या दगदगत्या निखाऱ्यातून ती चेटकीण महानेत्रा बाहेर पडली आणि मोठमोठ्याने विक्षिप्त हसली. बरं झालं तुम्ही हे वडाचं झाड जाळून टाकलं. मी इथेच अडकले होते. आता मला गावभर फिरता येईल आणि रोज एक नवी शिकार. असं म्हणत ती पुन्हा एकदा खिदळून हसली.
सर्व गावकरी घाबरून आपापल्या घरी पळून गेले. सूर्य मावळला. रात्र झाली की ती चेटकीण महानेत्रा गावातील पायवाटेवर गस्त घालत आरोळी ठोकू लागली. मी एकालाही जिवंत सोडणार नाही. तिच्या भीतीने गावकरी संध्याकाळनंतर घरातच दबा धरून बसू लागले. पण शेवटी कंटाळून सर्व गावकऱ्यांनी पातेली गाव सोडून दिलं आणि काही किलोमीटर दूर अंतरावर एक नवीन गाव वसवलं. आजही ते गाव ओसाड पडले आहे. आजही त्या गावात रात्रीचे भेसूर आवाज येतात, पण तिथे जायची कुणाची हिंमत होत नाही. जर चुकून देखील तिथे कोणी पोहोचलं तर ती चेटकीण महानेत्रा त्याचं हृदय काढून कायमची त्याला जमिनीत गाडून टाकते. ही भयकथा येथे संपलेली आहे. पण तुम्ही सांगू शकता का, हे पातेली गाव कुठे आहे? माहीत असेल तर नक्कीच कळवा. अशाच चित्तथरारक भयकथा ऐकण्यासाठी आमच्या भुतांच्या गावात या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चित्तथरारक आणि हॉरर भयकथेमध्ये.